श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. दैवी कृपेचा आशीर्वाद देणारा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहेत की माझ्या प्रिय बाळा, मला आज तुला काहीतरी द्यायचं आहे. ते तुझ्यासाठी योग्य वेळेवर येऊन पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व काही घटनांना एका क्रमात लावल्या जात आहे. तू जी काही इच्छा व्यक्त करतोस ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहेत. तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आता तुमच्यापासून हलवल्या जात आहेत, दूर केल्या जात आहेत. कारण तुम्ही आता त्या आनंदाने परिपूर्ण होण्यासाठीच तुमची निवड केल्या जात आहे. कधीकधी मी तुमचा विजय घोषित करतो, कारण तुम्ही ते कर्म करत आहात. त्या कर्मामुळे तुम्ही पुढे जाण्याचे मार्ग तयार करत आहात. अशाच प्रकारे पुढे जाण्यासाठी एक प्रयत्न करत राहा, कारण तुझ्या केलेल्या एका प्रयत्नाला सुद्धा मी यशस्वी करणार आहे. पुढील काळात तूच जिंकणार आहेस. तुझा विजय मी घोषित करतो. कधीकधी चमत्कार घडण्यासाठी काही काळ पुरेसा आहे. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे. अपेक्षा करा की देव तुम्हाला भरभराटीने भरतो, आनंदाने भरतो आणि तुमचा विजय निश्चित करतो. आज हा गुपित संदेश तुझ्यापर्यंत येऊन का थांबला आहे असा प्रश्न जर तुला पडला असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. याचं उत्तर तुला इथंच मिळणार आहे. गुरुवार आधी हे ऐकून घे. तुला आता मोठ्या विजयाची तयारी करायची आहे. या काळात तुम्ही काही हरवले आहे असे मानू नका. तर जे काही तुमच्याजवळून निघून जाणार आहे, तुमच्याजवळून कायमस्वरूपी बाजूला जाणार आहे, ते तुमच्यासाठी योग्य नसल्यामुळे ते देव बाजूला करत आहे. जर तुम्ही तयार असाल तर होय देवा, मी आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे अशी कमेंट करा. बहुधा तुम्ही कित्येकदा अशा गोष्टींना आपल्या जवळ ठेवता. मग त्या काहीही गोष्टी असोत ज्या तुमच्या उपयोगाच्या नाहीत, त्या दूर सारणे योग्य वेळेवर महत्त्वाचे आहे. कारण त्यात तुमचे मन तुम्ही गुंतवू नये, कारण त्या तुमच्यासाठी नाहीत किंवा तुम्ही त्यांना दूर सारल्यावरच तुमची प्रगती निश्चित आहे. म्हणून कधीकधी काही गोष्टी योग्य वेळेवर तुमच्यापासून दूर जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तुमच्यासाठी शुभ आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे की तुम्ही त्या गोष्टींना सोडण्यासाठी तयार असाल तर पुढची प्रक्रिया देव सुरू करतो. जर प्रक्रियेवर देवाचा विश्वास आहे तर होय देवा, मला तुझ्या प्रक्रियेवर विश्वास आहे असे टाईप करा. सर्व काही सुखाचं तुला मिळणार आहे. तुझा विजय मी घोषित करत आहे. पुढील काळ सुखाचा, आनंदाचा आहे.